असं चॅलेंजही त्यांनी सामान्य पोलिसांना लोकांचं दिलं. नाही, अभिजित इथे मराठी पानसे लोक बोलतात. राहत नाही. एक व्यापारी उठतो, तो म्हणतो महाराष्ट्राची भाषा हिंदीच बोलणार, हिंदीच आहे, त्याला जो काय प्रसाद द्यायचा तो दिला आमच्या लोकांनी. पण याच्यानंतर सुद्धा हा मोर्चाला, व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन मोर्चा काढला जातो आणि आम्हाला परवानगी नाकारली जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाला. याचा निषेध म्हणून मराठी माणूस जो आता रस्त्यावर उतरलाय ना, तो तुम्हाला घरी बसवल्याशिवाय थांबणार नाही. सर, एकंदर सकाळी परवानगी दिली नव्हती, मात्र आता परवानगी दिली आहे. का परवानगी दिली, तुम्हाला काय वाटतं? अहो घाबरले हो सगळ्या महाराष्ट्रातनं, मुंबईतून हे सगळे मराठी माणसांचा ओघ इकडे यायला सुरुवात झाली. त्यांना भीती वाटली. आज मराठी माणूस एकवटलेला आहे आणि आता मराठी माणसाची भीती यांनी बाळगावी. जर पाहिलं तर कुठेतरी सकाळपासून परवानगी नाकारली होती, प्रत्येकाला ताब्यात घेतलं होतं, वातावरण चिघळवलं का वातावरण, कसं पाहताय? अहो सकाळी त्यांनी एक प्रयत्न करून बघितला की सगळ्यांना उचलून मोर्चाला लोक येणार नाहीत, पण तुम्ही बघाल तर केवळ राजकीय मोर्चा नाही, हा मीरा रोड मधला मराठी माणूस, सामान्य माणूस उतरलेला मोर्चा आहे. हे बघून त्यांना भीती वाटली. हे सगळे मराठी एकत्रीकरण बघून आणि घाबरून त्यांनी मोर्चाला परवानगी दिलेली आहे. 3 जुलैला जो मोर्चा होता त्याला परवानगी दिली, मात्र तुमची आज परवानगी नाकारली होती सकाळी. अहो इकडे त्यांनी ही मराठीची गळचेपी महाराष्ट्राने लक्षात घेतली पाहिजे. हिंदीच्या सक्तीपासून ते मराठी माणसाचा शांततेत निघणारा, आज लोकशाही पद्धतीने निघणाऱ्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाकारता. सामान्य घरातल्या बायकांना उचलून आत टाकले, आता त्यांना सोडले आम्ही शिव्या घातल्या तेव्हा. या सगळ्याचा काय परिपाक आहे लक्षात घ्या. मराठी संपवायचा डाव आम्ही होऊ देणार नाही. आत्ताच्या मोर्चाचं स्वरूप काय? मग आत्ताच्या मोर्चाचं स्वरूप काय? आता सगळ्या मोर्चात आलेल्यांचे आम्ही धन्यवाद मानतो, पोलिसांचेही धन्यवाद मानतो आणि हा मोर्चा इथे संपन्न झाला जाहीर करतो. अशा प्रकारे हा मोर्चा आता निघालेला आहे. पुढे हा मोर्चा इथं संपन्न झाला असं जाहीर करतो असं अभिजित पानसे म्हणतायत. या मोर्चाला कालांतराने परवानगी देण्यात आली, पण या सगळ्या घडामोडी घडत असताना सुरुवातीला परवानगी का नाकारली या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महासंचालकांकडे विचारणा केली असल्याचं सूत्रांकडून कळतंय. या सगळ्या प्रकरणानंतर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होता का, हाही मुद्दा उपस्थित करण्यात आला असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळतेय. आता मात्र तगडा बंदोबस्त मीरा भाईंदर परिसरात ठेवण्यात येतोय आणि आता बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे. तर घटना मीरा भाईंदर मध्ये घडते आणि परवानगी घोडबंदर मध्ये मोर्चा करता दिली जाते, हे चालणार नाही. व्यापाऱ्यांचा मोर्चा पोलीस बंदोबस्तात निघतो, मग मराठी माणसाला या ठिकाणी परवानगी का दिली नाही अशी विचारणा आता आंदोलकांकडून केली जाते. हे दडपशाहीचं सरकार आहे असं म्हणत आंदोलकांनी निषेध व्यक्त केलेला आहे. इथे दृश्य हाती फलक घेत आंदोलक या आंदोलनात सहभागी झालेले होते. या आंदोलनात ना कोणता झेंडा आहे ना कोणते पक्ष, केवळ अजेंडा आहे तो मराठीचा असं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मध्ये आता वातावरण चांगलं तापलेलं आहे. त्या अनुषंगाने बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. छावणीचं स्वरूप मीरा भाईंदर परिसराला. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते मोर्चात सहभागी होण्याकरता. तर मोर्चा सुरू होण्यापूर्वी अविनाश जाधव मनसेचे नेते यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं पहाटे 3 वाजता. आता अजून तरी आहे माझ्याकडे. आता नको आता आहे. इकडे चला तुम्ही
आता अजून तरी आहे माझ्याकडे. मीरा रोड स्थानकाबाहेर आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आज हा मोर्चा निघालेला आहे. शेवटी परवानगी मिळालीच 12 नंतर पण. अहो आमच्या मराठीचा इतिहास आहे, आम्हाला सहजाची काही मिळालं नाही. प्रत्येक गोष्टी संघर्ष करायला लागलाय आणि आज आमची प्रत्येक महाराष्ट्र मात्र संघर्ष करून आज आम्ही मोर्चा पोलिसांच्या नाका टिचून काढलेला आहे. पोलिसांनी पहिली परवानगी दिली असती तर आज हे वातावरण चिघळलं नसतं. आणि आज आमचे एकीकरण समितीचे अध्यक्ष तसे अविनाश जाधव यांना पकडलं. अहो एका अविनाश पकडाला, एका अध्यक्ष त्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. शीतलताई, जे काही घडलं ते तुम्हाला पटलं का? मला वाटतं आमचे जे आमदार आहेत मीरा भाईंदरचे प्रताप सरनाईकजी यांनी याच्यावर मीडियाशी हे बोललेले आहेत आणि ते स्वतः त्या मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये जायला आता विधान भवनातून निघालेले आहेत आणि ते स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. माझा प्रश्न आहे आदित्य ठाकरेंना, माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना. खरं तर जो डोम मध्ये जेव्हा त्यांनी मराठीचा महाराष्ट्राचा करून जो काही त्यांनी विजयी शीतलताई, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.